नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता समृद्धीवरील प्रवास हा महागणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धीवरील पथकरात 19% वाढ केली आहे। 1 एप्रिलपासून ही टोलदर वाढ लागू केली जाणार आहे। त्यामुळे आता वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी कार चालकांना 1445 रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे। नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे, तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्गही सेवेत दाखल होणार आहे। मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDCने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य लोक नाराजी व्यक्त करत आहेत, त्याचा निषेध करत आहेत। अतिशय चुकीची दरवाढ आहे ती। विदर्भ समृद्ध व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग करण्यात आला नागपूर ते मुंबई, परंतु विदर्भाची समृद्धी पळवून लावण्याचा एक डाव तो शासनाचा आहे आणि आता विदर्भाच्या खिशातला जास्तीत जास्त पैसा गेला पाहिजे। तसं पाहिलं तर या समृद्धी महामार्गासाठी विदर्भातली सुपीक जमीन जे गेलेली आहे, संपूर्ण विदर्भात राहणाऱ्या लोकांना समृद्धी महामार्गावरून टोल माफी केली पाहिजे, परंतु ती टोल माफी न करता जास्तीत जास्त टोल आकारून वैदर्भीय जनतेच्या या खिशातून जास्तीत जास्त पैसा काढण्याचा लुटीचा हा एक प्रकारचा शासनाचा डाव आहे आणि या टोल माफीचा मी जाहीर निषेध करतो। समृद्धी महामार्ग अजून लोकांना पचनी पडलेला नाही आणि अशा अवस्थेत एखादी गोष्ट फेमस व्हायच्या आधीच त्याची किमती वाढवून द्यायच्या हे काही तर्कसंगत नाही आणि शासनाला पण परवडणारं नाही आहे। समृद्धी महामार्ग आधी लोकप्रिय बनवला पाहिजे, त्यात कमीत कमी शुल्क ठेवून तो महामार्ग कसा चांगला होईल, लोकप्रिय होईल, बिना अपघाताचा प्रवास त्याच्यावर कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्याचं भाडेवाढ करणे किंवा त्याच्यामध्ये त्याचं शुल्क वाढवणे हा पर्याय अत्यंत आत्मघाती पर्याय म्हणता येईल याला। आधीच समृद्धी महामार्गावर जे अपघात होतात, ज्या पद्धतीनं मोठमोठ्या लोकांच्या मृत्यू होतात आणि वाहनांचे पण नुकसान होते, तर ते पाहता सर्वसामान्य माणूस समृद्धी महामार्गापासून दूर जातो आहे आणि अशा वेळेस त्याचं जर पुन्हा तुम्ही शुल्क वाढवत असाल तर आणखी त्याचं शुल्क वाढल्यामुळे लोक त्याच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत आणि इतक्या लवकर या समृद्धी महामार्ग अजून पूर्ण मुंबईपर्यंत व्हायचाच आहे आणि असं असताना अर्धवट अवस्थेत असतानाच तुम्ही त्याची शुल्क वाढ करत असाल तर हे चुकीचं आहे।